तुमच्याकडे पण हे बनवलं जाते का? हाय हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज सकाळी नाश्त्यामध्ये मस्त मोड आलेले मूग खाल्ले. खरं सांगायचं तर सकाळी काही हेवी खायचं नसेल ना, तर तेव्हा स्प्राउट मूग इज द बेस्ट ऑप्शन. त्याच्यानंतर आईने सकाळी सकाळी मस्त एक काम लावून दिलं होतं, वड्या टाकायच्या होत्या. तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा. आमच्याकडे तर याला वड्या म्हणतात. मुगाची डाळपासून हे बनवतात आणि उन्हामध्ये कापडवर असे छोटे छोटे टाकून घ्यायचे. नंतर 2-3 दिवस छान सुकू द्यायचे. त्याच्यानंतर वर्षभर याला स्टोअर करून ठेवू शकतो. याची छान भाजी होती. त्याच्यानंतर मस्त शेतातून ताजे ताजे बोरं आणले होते. मग संध्याकाळच्या जेवणामध्ये छान मेथीची पुरी बनवायची होती. सर्वात आधी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये 2-3 स्पून तांदळाचं पीठ टाकायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साडून बेसन टाकायचं आणि त्याच्यासाठी लागणारे मसाले घ्यायचे. मसाल्यामध्ये ओवा, तीळ, गरम मसाला, धने पावडर, हळद, तिखट ह्या सर्व गोष्टी घ्यायच्या. नंतर मग मेथीची भाजी छान स्वच्छ धुवून घ्यायची, मग चिरून घ्यायची आणि ती त्याच्यामध्ये टाकायची. नंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि आपल्याला जेवढं तिखट लागते त्यानुसार त्यात मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आणि जे आपण मसाले घेतले होते ते सर्व मसाले त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते छान असं एकजीव करायचं आणि पाणी टाकून छान असे जशी आपण कणिक भिजवतो ना तसा छान असा घट्टसर गोळा त्याचा मळून घ्यायचा आणि गोळा मळून झाल्यानंतर त्याच्यावर छान तेल टाकायचं. तेल टाकून पण थोडा वेळ त्याला छान सुरून घ्यायचं आणि नंतर मस्त मुरत ठेवायचं आणि मग मुरल्यावर छान असा आपला सॉफ्ट गोळा तयार होतो. मग छानपैकी त्याला गोळ्याला छान असं थोडं तेल लावायचं आणि छान लाटून घ्यायचं. पीठ न लावता लाटून घेतलं आणि खूपच सॉफ्ट लाटल्या गेली, अजिबात चिटकली नाही. त्याच्यानंतर मग तेल वगैरे गरम झालं की छान तेलात टाकून द्यायची आणि मस्त लालसर कलर येईपर्यंत एकदम क्रिस्पी होईपर्यंत छान अशी तळून घ्यायची. तुम्ही पण एकदा रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. याला आपण दह्यासोबत पण खाऊ शकतो. मी छान ताकाला तडका दिला होता आणि त्याच्यासोबत खाल्ली, खूप छान झाली होती. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.